नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यात आणि 15 मिनिटात तयार होणारी, तोंडातच विरघळणारी अशी गाजरापासून बनवलेली गाजर बर्फी पाहणार आहोत. सध्या मार्केटमध्ये गाजरे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. गाजरापासून सर्वात घरोघरी बनवला जाणारा मुख्य पदार्थ म्हणजे गाजर हलवा. हा घरोघरी बनवला जातोच, पण गाजर बर्फी सहसा बनवली जात नाही. ही गाजर बर्फी अगदी चविष्ट अशी तयार होते, शिवाय बनवायला फारच सोपी आहे. इथे दाखविल्या प्रमाणात जर तुम्ही गाजर बर्फी बनवली तर अगदी चविष्ट आणि तोंडातच विरघळते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गाजर बर्फी बनवण्यासाठी प्रथम इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालूया. इथे तूप मी कमी वापरत आहे, फक्त पाव वाटी तूप मी इथे घेतले आहे. आता तूप गरम करून घेतल्यावर लगेचच 1 वाटी गाजराचा कीस घालूया. इथे मी गाजर बारीक चिरून नंतर मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे, म्हणजेच थोडेसे पल्स मोडमध्ये फिरवून घेतले आहे. गाजराची बर्फी जेव्हा आपण बनवतो तेव्हा अशा प्रकारे गाजर मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होते. आता साधारणतः 2 ते 3 मिनटे आपण तुपाबरोबर ही गाजराची पेस्ट व्यवस्थितपणे परतून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनटानंतर गाजराची पेस्ट थोडीशी व्यवस्थित परतली गेल्यावर आणि त्याचा रंग थोडासा बदलल्यावर आपण त्यामध्ये साधारणतः पाऊण वाटी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा अर्धी वाटी साखरही इथे वापरू शकता. त्यानंतर आपण पाहू शकता साखर घातल्यावर हे मिश्रण अगदी पातळ झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण पातळ झाल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनटे व्यवस्थितपणे साखरेबरोबर एकजीव करत राहूया. त्यानंतर आपण भांड्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून गाजर व्यवस्थितपणे शिजवून घेऊया, म्हणजेच त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. पाहू शकता गाजर अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि त्याला रंगही सुरेख आला आहे. लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचा कीस घालूया, म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट. त्याबरोबरच अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया. ही मिल्क पावडर अनस्वीटन आहे, इथे अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. जर मिल्क पावडर नसेल तर ह्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटची भरडही इथे घालू शकता. आता सर्व जिन्नस अशा प्रकारे गाजराच्या मिश्रणात एकजीव करून घेऊया आणि घट्टसर गोळा होईस्तोवर गॅस बंद करून व्यवस्थितपणे शिजवून घेऊया आणि ढवळत राहूया, नाहीतर मिश्रण तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. साधारणतः 6 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. आता रंग सुरेख मिश्रणाला यावा यासाठी 2 थेंब मी ऑरेंज कलर इथे घालत आहे. जर तुम्हाला ऑरेंज कलर घालायचा नसेल तर स्किप करू शकता किंवा नॅचरल कलरही इथे अशा प्रकारे ठेवू शकता. आता पुन्हा मिश्रण अगदी एकसारखे ढवळत राहून अगदी व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया. इथे 5 ते 7 मिनटे अजून आपल्याला हे मिश्रण घट्टसर गोळा होईस्तोवर लागणार आहे. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करत राहायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. पुन्हा चमचाभर तूप घालून अगदी घट्टसर गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे आणि कढईपासून वेगळे होत आहे, अजिबात चिकटत नाही आहे. लगेचच आपण सर्वात शेवटी त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मिश्रण फक्त 2 मिनटे आता व्यवस्थितपणे घट्टसर तयार करून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनटानंतर पाहू शकता
मिश्रण अगदी परफेक्ट असे घट्टसर तयार झाले आहे. पण जी बर्फी आपण बनवत आहोत त्याला चकाकी यावी यासाठी इथे मी शेवटी राहिलेले जे चमचाभर तूप आहे ते त्यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेत आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि गोळा व्यवस्थितपणे झाल्यावर लगेचच गॅस बंद करूया. आता ही बर्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ग्रीस करून घेतलेल्या ट्रेमध्ये आपण ते काढून घेऊया आणि हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थितपणे एकसारखे स्प्रेड करून घेऊया. पाहू शकता मिश्रण किती परफेक्ट तयार झाले आहे, अगदी हलवाई स्टाईल. अशा प्रकारे हलक्या हाताने स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे एकसारखे मिश्रण ट्रेमध्ये पसरवून घ्यायचे आहे. आता मिश्रण बर्फीचे पसरवून घेतल्यावर लगेचच वरून डेकोरेशनसाठी पिस्ता आणि काजूचे तुकडे अशा प्रकारे घालूया. जर डेकोरेशन करायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चांदीचा वर्कही लावू शकता, म्हणजे अगदी हलवाई स्टाईल ही बर्फी तयार होते. आता अशा प्रकारे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत ते वरून पसरवून घेतल्यावर आणि स्पॅच्युलाने अशा प्रकारे दाबून घेतल्यावर आपण साधारणतः अर्धा तास ही बर्फी व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याचे आपण छोटे छोटे पीस तयार करून घेणार आहोत. बर्फीचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर आता लगेचच त्याचे पीस तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये बर्फीचे पीस तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे बर्फीचे पीस तयार करून घेत आहे. पाहू शकता किती परफेक्ट बर्फी तयार झाली आहे, अगदी हलवाई स्टाईल. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने बर्फीचे मिश्रण कापून घ्यायचे आहे. पाहू शकता किती परफेक्ट गाजराची बर्फी तयार झाली आहे आणि रंगही बर्फीला सुरेख असा आला आहे. अशा प्रकारे एकदा तरी बर्फी तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. पुन्हा पुन्हा बनवाल. इतकी चविष्ट ही बर्फी हलवाई स्टाईल तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते. तुम्ही अशाच प्रकारे एकदा तरी गाजराची बर्फी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. पुन्हा पुन्हा बनवाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.